वाल्मिक कराड प्रकरणी दमानिया यांची नवी पोस्ट. वाल्मिकचे रिपोर्ट ताबडतोब सार्वजनिक करा, अंजली दमानिया यांची प्रशासनाकडे मागणी. तहव्वूर राणाच्या भारतात येण्याचा मार्ग मोकळा. अमेरिकेच्या न्यायालयाने भारतात नेण्यासाठी दिली मंजुरी. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाची प्रत्यार्पणासाठी मंजुरी. तहव्वूर राणा 26/11चा आरोपी. माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांचं निधन. वयाच्या 88व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. छत्रपती संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयात निधन. मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा मनोज जरांगे यांनी उपोषणाचं हत्यार उपसलं. जालन्यातील अंतरवाली सराटीमध्ये आजपासून मनोज जरांगे उपोषणाला सुरुवात करणार. जरांगेंचा हा उपोषणाचा 8वा टप्पा. बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणी मराठा क्रांती मोर्चा आज मुंबईत. 10 वाजता मराठा क्रांती मोर्चाकडून आझाद मैदान येथे धडक मोर्चाची हाक. संतोष देशमुख हत्या आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूविरोधात आरोपींना तातडीनं शिक्षा सुनावण्याची मागणी. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर आज ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीनं राज्यभरात संविधान आणि भारत मातेचे पूजन होणार. मुंबईत शिवसेना भवन येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते संविधान आणि भारत मातेचे पूजन केले जाणार. राज्याच्या प्रत्येक तालुक्यात संविधान आणि भारत मातेची वाजत गाजत मिरवणूक काढून देशाप्रती आदर भावना व्यक्त केली जाणार. फारुख अब्दुल्ला कठडा येथील एका कार्यक्रमात माता शेरावालीचं भजन गाताना दिसले. अब्दुल्ला यांना माता शेरावालीचं भजन गाताना पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. भंडारा येथील लष्कराच्या आयुध निर्माण कारखान्यामध्ये स्फोट झाला होता. या दुर्घटनेमध्ये 8 जणांचा मृत्यू झाला तर काही जण जखमी झाले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी मृतांच्या वारसांसाठी मदत जाहीर केली. 5 लाख रुपयांचं आर्थिक सहाय्य करण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची आभार यात्रा. शिंदेंची आभार यात्रा जालन्यामध्ये दाखल होणार. जालन्यातील आझाद मैदानावर शिंदेंची जाहीर सभा होणार. संध्याकाळी 4:30 वाजता एकनाथ शिंदेंची सभा होणार आहे. आता रुग्णांना जिल्ह्यातच मदत मिळणार. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष सुरू होणार. जिल्हाधिकारी कार्यालयात कक्ष सुरू होणार. वैद्यकीय मदतीसाठी स्वतंत्र ऑनलाईन प्रणाली असणार. राज्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरू. अमरावतीमधील नेरपिंगळाई येथील शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांच्या घरी यशोमती ठाकूर यांची सांत्वनपर भेट. निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधी मंदिरात शासकीय पूजा संपन्न. यंदा ही पूजा राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते सपत्नीक संपन्न. या शासकीय पूजेमुळे भक्तांमध्ये उत्साहाचं वातावरण. मुदत ठेवीबाबत चिंता नाही, पण नियोजन केलं नाही तर गडबड होईल. पुढील 2 वर्षात सक्त नियोजनाची गरज. बीएमसीच्या अर्थकारणावर आयुक्त गगराणी यांचा इशारा. पुण्यात संविधान सन्मान दौड 2025चं आयोजन. या मिनी मॅरेथॉनमध्ये पुणेकरांसह देश विदेशातील सुमारे 10,000हून अधिक स्पर्धकांचा सहभाग. वसई महानगरपालिकेच्या घनकचरा प्रकल्पावरून महाराष्ट्र सरकारचा सर्वोच्च न्यायालयाचा सवाल. पैसे नाहीत असे कसे म्हणता? सरकारची भूमिका चमत्कारिक असल्याची न्यायालयाची प्रतिक्रिया. एसटीच्या टप्पा वाहतूक सेवेची 14.95% भाडेवाढ करण्यास मान्यता. मध्यरात्रीपासून भाडेवाढ लागू. देशातील सर्वात मोठी दूध उत्पादक कंपनी अमूलने त्याच्या अमूल गोल्ड, अमूल ताजा, अमूल टी स्पेशल या 1 लिटरच्या पाकिटाच्या दरामध्ये 1 रुपयानं कपात केली. या दर कपातीमुळे अमूलच्या ग्राहकांना दिलासा. मुरबाड सार्वजनिक बांधकाम विभागाची ध्वजस्तंभाच्या कामात अनियमितता. 125 फुटाऐवजी उभारला 40 फुटाचा ध्वजस्तंभ. तहसीलदारांनी दिले चौकशीचे आदेश. मुरबाडमध्ये 1 लाख विद्यार्थी घालणार सूर्यनमस्कार. आमदार किसन कथोरे यांच्या रथ सप्तमीला उपक्रम. शाळा महाविद्यालयात सामूहिक सूर्यनमस्कार. तुळजाभवानी मंदिरातील 35 वर्षांपासून बंद असलेल्या श्री गोमुख तीर्थ कुंडातील नैसर्गिक झरा पुन्हा नव्याने सुरू झालाय. श्री तुळजाभवानी देवीच्या भक्तांमध्ये आनंदाचं वातावरण. वर्ध्याच्या कारंजा तालुक्याची पाणी टंचाई आढावा बैठक. आमदार सुमित वानखेडे यांची पाणी टंचाई निवारावर ग्रामसेवक सरपंचांसोबत चर्चा. पाणीपुरवठा आढावा बैठकीत ग्रामसेवक सरपंच उपस्थित.
लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.